माझा वध करणार आहे, माझ्या बहिणीच्या पोटी येणारा, मग त्याच्यापेक्षा बहिणीलाच मारतो. पहिलाही नाही ना आठवाही नाही. मारायला गेला पर पतिदेवानं हात धरला देवकीच्या. वसुदेवानं हात धरला, सांगितलं कंसा अरे लग्न झालंय, तुझी बहीण तुम्हाला कन्या दान केलेली आहे आणि दान केलेल्या वस्तूवर तुझा अधिकार राहिलेला नाही. या उदाहरण म्हणून विचारेल, तुम्ही जर का ब्राह्मणाला गाय दान केली किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू तुम्ही दान केली, तर दान केलेल्या वस्तूचा तुम्ही हिशोब घेता का? नंतर दान केली म्हणजे विषय संपला. मग तुम्ही कन्या दान करतात, तुमची पोरगी तुम्ही नक्कीच तपास करायला पाहिजे. पण प्रत्येक मायबापली विनंती, तपास करा, कारण तुम्ही जन्माला घालेले. आपण जर कुत्रं पाडन ते जर 6 महिना आपला पण राहिगे ना, तरी कुत्रांकरता परिवार रडस. आपला मग माणूस की जिवंत आहे मनीषी हाय, ते तुम्ही जन्माला घालेले, तीनसाठी रडणं स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवानी, पोरगीचं लग्न झालं, कन्यादान केलेली आहे, दान केलेल्या वस्तूवर आपल्यापेक्षा ज्यांना दान केली त्यांचा अधिकार जास्त असतो. कन्यादान केली मग आपला अधिकार आहे का दिनावर? बोलत राहा, आपला अधिकार आहे का? नाही ना. तरी मग लग्न व्हावर दिनभर मग 4-4दा फोन करीन, मा विचारते का हो बहीण तू कस काय, तू खाद का? दुपारले विचाराय गे खाद का? को संध्याकाळले विचारत नाही बहीण तू काय खाद होतं? काय नाही, मरी गई ती दुपारशे. सुखात आहे ना. 8-15 दिन मग एक निरोप विचारले, काय पण कसं काय चालू, व्यवस्थित आहे ना? आणि जर समजा पोरने जर सांग आई ओ मम्मी मन सासू बोलती कटकट करस बहीण, पोरले तटेच सांग होय कटकट नाही, मी तुला कानपटा जोडू ना, माल सोडी गई ना सासू ती माय येतील, माय मन ती तुला थोडा दिन मग पोर म्हणायला लाग जाई. प्रत्येक मायने विचार करा ना, पोरीस ना घटस्फोट वैरणात ना, त्यान मागे पोरना मायनाच मोठा हात रास. तेवढं बरं सुरत मा एक बी माहितची नाही आकू, कारण मी चटे कीर्तन करत चटे ना काहीच सांगत नाही बहिणी सोन. पोरीस ना घटस्फोट व्हान मागे पोरीस ना मायनाच जास्त हाते. हा नाही ना म्हणते ते असं करावं नाही, नाही नाही ते तिला चालत नाही, असं सासू सासऱ्यांना करा चालत नाही. आणि घर बांडा घसान करता अख्खा दिनभर गाया देतोय, कधी घेती बहीण म्हणजे अच्छा किया तो मैंने किया आणि बुरा किया तो. आणि काही काही मायबाप पुरा वायबार राहतच दादाश्री. पोरले थोडासा त्रास होई ना का ती पोरने जर फोन करा ना, पप्पा मम्मी हे मला घाणघाण शिव्या देत आहे, घ्यायला येऊन जा. आते ना पोरे ज्या ते ज्या नवीन नवरदेव वैराणात लग्न राहणार त्यासले काही जास्त गाय येत नाही. त्या काय म्हणतात, मूर्ख आहे का, बिंडूक आहे का, अक्कल नाही का तुले, नालायक, यांपुढे काहीच बोलतात नाही. हा इथल्या बी गाया होई जातात बाकीने पुरीसले. बहीण तुला या गाया वाट राहणार ना, तून मायले विचार, तून बाप तून मायना कितला उद्धार करे. असं इथल्या गाया दे ना, तून मायना बटा पितृदोष काढ टाके. आणि तुले मूर्ख म्हणा, मला आज वाटायली भानट सोरत नाही. विठल विठल पोरगीचं लग्न झालं, सासू सासरे ते मायबाप आहे हा भाव मनात तयार ठेवायचा. हा, आणि प्रत्येक सुनबाईला आपली विनंती आहे, लग्न झाल्याच्या नंतर सासू सासरे हेच आपले मायबाप असतात. तुम्ही जरा विचार मनमा ठेवा ना, घर तैनी घेऊनात ना मायबाप सोडवूनात, माय म्हणा सासू सासरा याच म्हणा मायबाप आहेत, या भाव जर तयार ठेवात ना, तुमना मायबापले बी तुमनी भाऊ जाई सुखी ठेन. हा, तुम्ही घर तैनी निघतीस ना बहिणी म्हण, तुम्ही भाऊ जायला सांगते वहिनी मन बापले सकाळी मग नाश्ता लागस, मन मायला चहा लागस, तेवढं बनाय देत जाऊ माय. तुम्ही भाऊ जायला सांग येतेस ना, तीच अपेक्षा तुम्ही ननींनी बी तुम्हाला करतायशी. आठी बी सासू सासराले सकाळी मग चहा उकाय देऊ, नाश्ता बनाय देऊ. बाकीने बैसले ना आता होण्यात का काय इथली श्रीमंती ही जास. बाप बाप बाप, तो नवरा सांगत ऐ मला कब्बर चहा उकाय दे. टाय का बटा तुम्ही काय मरी नाही चालणार, मला पहिले मादेवर पान टाकी येऊ द्या. हा ते माले सांगा बहिणीवन, घरमा नवरा चहा मागरा ना, त्याला चहा पाजात नाही, मादेवर पाणी टाक, तो महादेव खुश होई जाय का बहिणीवन? नवराना अपमान करणारी जाणारी बहीण नाही, अपेक्षा ठेवा नाही. तू महादेववर कितलं बी पाणी टाक, उलट तो महादेव सांगे वो बहीण तू गरज राहते, वो ताई तुला देखील मन पार्वती बी बिगडी जाई, हो माय. बरोबर आहे का नाही? हा, महादेव देवापेक्षा आपला घर ना महादेवले सुखी ठेवा, नक्कीच आपला घर मा महादेव येईन बशीन. हा, पण यांसाठी त्या बहिणीस ना बी दोष नाही, बाकी ना महादेवच संध्याकाळ तंगड्या तिरप्या फेकत येतच.
आणि असा महादेव असले कुमचाडीली ना बहिणीसून तरी पाप नाही लागस मायन्या कधी विडल विडल कुमचाडानं म्हणजे असं गली आलीवाला असले नाही दिखाव देवानं पीस नेऊ नका दरवाजा लायल्यावर कटबन ठोकानं झाडू बिडू लिहिल्यावर काढ कटबन आणा आणि तुम्ही जा राय मारा ओ माय मी मरत असू नका ना म्हणजे लोकेशले वाटायला पाहिजे आव्हान राय ना पण तुम्ही कोण चाललेत जा याच ना काय कोणले खरं पडत विठल विठल वसुदेवानं सांगितलं कंसा तू जिला मारतोय ना ती तुझी बहीण होती पण आता माझी पत्नी झालेली माझी बायको आहे तुझ्यापेक्षा माझा अधिकार जास्त आहे कारण तू कन्यादान केलेलं आहे आणि तुला वाटतंय ना कंसा की आमच्या पोटी येणार 8वा पुत्र तुझा वध करणार आहे एक काम कर 8वा पुत्र तुझा वध करणार आहे ना सगळे पुत्र तुझ्या ताब्यात देतो आमच्या पोटी येणार प्रत्येक बाळ तुझ्या ताब्यात देतो पण माझ्या बायकोला मारू नकोस कारण आता तिच्यावर माझा अधिकार आहे माझ्या बायकोला मारू नको म्हणला कंसानं दोघं नवरा बायकोंच्या हातामध्ये बेड्या टाकल्या आणि बंदी खाण्यामध्ये बंद केल्याच्या नंतर पहिल्यांदा देवकी मातेला गर्भधारण आहे दिवस गेल्याच्या नंतर देवकी माता पहिलं बाळ झालं कंसाच्या हातात दिलं कंसानं बाळ हातात घेतलं विचार करत होता कंस आकाशाची वाणी झाली की माझ्या बहिणीच्या पोटी येणार 8वा पुत्र माझा वध करणार आहे आता पहिला आहे मला मारणार 8वा आहे पहिल्यानं आपलं काय केलंय मारलं नाही रिटर्न दिलं म्हणे 8व्याला मारू आपण असे 6 पोरं रिटर्न पाठवले माघारी पाठवले मला मारणार 8वा आहे 6 रिटर्न पाठवले देवले विचारू ना म्हणे जरी यांनी पोरं मारतच नाही यांनी बाल हत्या वहिनीच नाही ती याले मी नाही मारू शकत कारण बाल हत्येसारखं पाप नाही आणि बाल हत्येचं पाप कंस करेल तर मी कंसाला मारू शकतो अन्यथा मारू शकत नाही मग याच्या हातून बाल हत्या घडली पाहिजे नारद महर्षींना सांगितलं काही झालं तुम्ही काही करून याच्याकडनं बाल हत्या करून घ्या नारद महर्षी आले कंसाला विचारलं म्हणले का हो तुमच्या बहिणीच्या पोटी येणारा पोरग तुम्हाला मारणार होता मारली का पोरं म्हणे नाही मला मारणार 8वा आहे 6च्या 6 आहेत म्हणले म्हणे तुम्ही 6च्या 6 सांभाळताय काय सांगताय देवनं कालचक्र गोले पहिला बी 8वा येऊ शकत 3रा बी 8वा येऊ शकत 7वा बी 8वा येऊ शकत या 6 मा बी तुम्ही तुम्हाला दुश्मन पाळी राही नव्हती म्हणे कंस घाबरला 6च्या 6 मारली कंसानं पण तुम्हाला सांगेल महिला माता सुरतमा थोडा जास्त होता तो प्रकार दिवस गेल्याच्या नंतर गर्भपात करायच्या बाया गर्भ चेक करायचा मुलगा असेल तर ठेवायचा आणि मुलगी असेल तर गर्भपात करायच्या आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नसेल जे घडलं ते जाऊ द्या पण याच्या पुढे लक्षपूर्वक ज्या बाईला दिवस गेल्याच्या नंतर गर्भाची चाचणी केली आणि गर्भलिंग तपासल्याच्या नंतर माहिती पडलं मुलगी आणि त्या पोरीचा गर्भपात केला ज्या बाईनं पोटातल्या पोटात गर्भपात केला म्हणजे गर्भ पाडलेला त्या बाईच्या हातचं पाणी पिण्याचं सुद्धा पाप लागतं असं शास्त्र म्हणतं आपण पोटमा पोरी मारू नका कारण मुलगी बापाच्याही कडचे 21 कुडाचा आणि लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याकडचेही 21 कुडाचा उद्धार करते मुलगा फक्त 21च कुडाचा करतो पण मुलगी 42 कुडांचा उद्धार करते म्हणून मुलगी येऊ द्या मुलगी राहू द्या मुलगी असली तर बरं तुम्हाला सांगतो भगवंताने दिलीच नाही तो भागवना देवानं दिली नाही तो भागवना पण ज्यांना मुलगी होणार होती आणि त्यासनी पोटमा माट टाकी त्यासले पर्याय नाही जो पोऱ्या कंबर मला आत दिना तो दारमा बटी रडतीन बावड्या वट्टावर का काट टाकत नाही पण चतकोर बर बाकर दे रे भाऊ कोणी नाही रे आणि जर मुलगी राहिली असती पोऱ्याला सांगतात ए तू नावर गरोय झाला येशील काय दे रे चालनो मना अंडेरकडे 15 दिनना 20 मनीषने आपण पोरगीकडे चालणार असू पण पोरच माट्टा केले ते आपली अपेक्षा काय राहील कोणकडे जावा म्हणून प्रत्येकाच्या पोटी पोरगी असावी महाराज देवानं दिली नाही तो भागवना आणि पोरी मारल्या गेल्या ना त्याच्या मागचं कारणच हा सत्यानाश आपण बी हुंडा मागायला आहे काही करी नाही बाकी लोकेशन बोलती चौघाली होती हुंडा मागाले हा ते हुंडा काय भेटी राहण्यात नाही खालते टेबल खालते पैसा देतात मग करले राहणार हा औषध त्यांनाच होईल कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे बाकीचा विषय नाही सांगणार मी 6 पोरं कंसानं मारली 7व्यांदा दिवस आहे पण देवालाही वाटलं की आपण जर का याच्या लक्षात आता आलेलं आहे आपल्यालाही मारेल म्हणून 8वा गर्भ रोहिणीच्या उदरात माझ्या भगवंतानं सोडलेला आहे आता जे होतं ना इकडचा गर्भ तिकडे ट्रान्सफर हे तुम्हाला आत्ता विज्ञान पुढे जात आहे असं वाटतं
विज्ञान अगोदरच माझ्या देवाने सगळं तयारच करून ठेवलेलं आहे, हे सगळं घडलेलं आहे. आऊ गर्भवती बाईना पोटमा ठेवणं हाय तुमले आत्ते या 2-10 वर्षामा माहीत पड राय ना. हाय ते म्हणा भगवानने पहिले आऊ खेळ खेळी ठेवायची. ज्या विमानले तुम्ही आत्ते विमान म्हणतस ना, एखाद्याला विचारू कोणी तयार कर, अरे तुमच्या मते आत्ता विमान भेटलं, पर आम्ही छातीला हात लावून सांगतो माझ्या तू खूप बरं आहे, विमानाचा प्रवास करावा. तवय बी विमान होतं. बऱ्याच गोष्टी आहेत महाराज आपल्या, असं वाटत साथ भेट राही नाही पहिलंच आहे, फक्त आपण तयार करा न त्याले. ऐका ना, 7वा रोहिणीच्या उदरात सोडला, आता 8व्यांदा गर्भधारणा आहे. 8व्यांदा गर्भधारणा आहे. अष्टमीची रात्र ठीक 12 वाजेला माझ्या भगवंताला वाटलं आता आपण जन्माला आलं पाहिजे. अष्टमीच्या रात्री ठीक 12 वाजेला माझे भगवंत जन्माला आले. महाराज भगवंत जन्माला आल्याच्या नंतर परिस्थिती अशी होती, मायबापांच्या हातात बेड्या होत्या. जोपर्यंत देवाचं दर्शन झालं नाही तोपर्यंत हातापायामध्ये बेड्या होत्या, पण जेव्हा भगवंत जन्माला आल्याच्या नंतर हातापायातले बेड्या म्हणजे ते बंधनं घडाली. आणि तुम्हाला सांगतो संसार रूपी बंधनात तुम्ही आपण अटकलोय, पण अंतःकरणापासून जर देवाचं दर्शन घेतलं तर या बंधनातून मुक्त होतो महाराज माणूस. फक्त हाक मारायची ताकद आपली तेवढी असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हातापायाची बंधनं घडाली. आम्ही कथेमध्ये नेहमी एक गीत गातो, दीदीने म्हणलं होतं मला आवडतं ते, हे खुल गई सारे ताले वो क्या बात हो गई, खुल गई सारे ताले वो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया क्या बात हो गई. हातापायाची बंधनं घडाली महाराज भगवंत जन्माला आल्याच्या नंतर. आणि देव बोलका झाला. जन्माला आलेला पोरग बोलत नाही, बाकी डोळा बी उघडतात नाही, पण आई पोरग जन्माला येवानंतर मायबाप संगे बोलायला लागणं. यशोदा मैया म्हणे भाऊ तू इथला मोठा दीक्षित लोकेशले कस काय पटीन तू म्हण कोठे जन्मालो ना. देवकी माता म्हणे दाखला वय म्हणे. देव सांगायला लागले म्हणले आई मी लहानच होणार आहे, पण लहान लेकरू बोलत नाही म्हणून मला मोठं होऊन सांगावं लागतंय. आई मला जर इथं ठेवलं ना हा दुश्मन मला मारल्याशिवाय राहणार नाही. आई इथून उचल. आई बाबांना सांगितलं बाबा इथून उचला आणि कुठं न्या नंदाच्या घराला, दुश्मन मला मारण्याशिवाय राहणार नाही. वसुदेवानं पोराला उचललं, टोपडीमध्ये ठेवलं आणि घेऊन जात आहे. पाठीमध्ये घेऊन जात आहे लेकराला. घेऊन जात असताना भरपूर संकट आडवी आली महाराज. त्याच्यातून जमनाजी पार करून जायचं होतं गोकुळमध्ये. जमुनाजी पार करायचं होतं. जमुनाजीमध्ये पाणी नव्हतं, पण जेव्हा भगवंताला घेऊन वसुदेव निघाले ना जमुनाजीला भाळ यायला लागली, पाणी यायला लागलं. कमरेचं पाणी छातीला लागायला लागलं. पाणी वाढत होतं, पाणी कमी होत नाही. पाणी वाढत होतं कारण जमनाजीला सुद्धा कन्हैयाचं दर्शन घ्यायचं होतं. माझ्या भगवंतानं उजवा पाय बाहेर काढला, अंगुष्ठाचा थोडा स्पर्श केला आणि जमनाजी दुभंगली. दुभंगली म्हणजे काय हो, इकडचं पाणी इकडे आणि इकडचं पाणी इकडे आणि मध्येच बरोबर वसुदेवांना रस्ता सोडला माझ्या जमनाजीनं आणि माझा भगवंताला घेऊन बाप निघालेल्या. हो, भगवंताला घेऊन गोकुळात गेले.
आता गोकुळामध्ये यशोदा मैयाला मुलगी झाली होती. दीदीने सांगितलं योग माया. माया कोणाला म्हणावं? माया जन्माला आली होती. माया जन्माला आली म्हणजे सगळं मायेमध्ये अडकलेले, सर्वे झोपलेले होते गोकुळातलं वातावरण. आणि माया जिथं जिथं असते ना तिथं माणसाला काही दिसू देत नाही. मग खरं खोटं काहीच दिसू देत नाही. माया जर घुशी घेते माया आई माया. मग तुम्ही आपण बटा पशेलेत मनासहित तुम्ही बी बठात जणे विठ्ठल विठ्ठल तसं तर अभंग सोडाल मला अख्खा दिन लागस. पण आपला ते तुम्ही बाकी जण कीर्तन ऐकायला बसेलेत. बाकी जण म्हणतच होते ऊन तान बस रे भाऊ आवर रे खाऊ दे रे पोटल्या आण लागू दे रे बिगर नाश्ता नाही येलेत रे. बाकीना सांगतो तिने बाई तिने बी ऐक नाही आऊ भाऊ बी आवरी राहिना नाही. फक्त 15-20 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल नाही का? चालेल ना? कसं आहे ना आपलं ठरेलच रास. दिन न राहू का रात न राहू. तुम्हाला बी 12 वाजाडच नाही म्हणा बी वाजाडलेच मी. 11:15 झालेत ना. हां 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. विडल विडल मायामध्ये आपण अडकलोय. कारण कथेमध्येच गोड चिंतन आलेलं आहे. एक दिवस भगवंत आणि सुदामजी असं फिरत होते जमुनेच्या काठी. जमुनेच्या काठी फिरत असताना सुदामजीने कन्हैयाला विचारलं भैया कन्हैया ये माया क्या होती भैया माया क्या होती है? देव म्हणे तुला असं सोपं सांगेल समजावं नाही. सुदामजीचे हात धरून सुदामजीला कृष्ण भगवंत जमुनाजीमध्ये घेऊन गेले आणि फक्त इथलं गुडगा इथलं पाणी होईन. गुडगा इथलं पाणी मा सुदामले बसाड दिनं आणि डोकी खाली बुडाई दिने. गुडगा इथला पाणी मा डोकी खाली बुडावताच डोकं खाली बुडावं ना सुदामजीला डायरेक्ट असं वाटलं की ते पाणी मा वावायला लागे. पाणी कितलं होतं? माया देखा बरं कितली येडी करस. गुडगा इथलं पाणी पण सुदामजीला असं वाट राहणार मी आता मरी जासो भो. पाणी मा वाई राहतात सुदामजी. पाणी मा वाई राहतात वाता वाता जीव वाचाडासाठी एक काठ धरा एक कोपरा धरा. कोपरा धरानंतर कसा तरी जीव वाचाडा ना. मरणार होतो पण जीव वाचीन भो हा 1% आशा लाग गई. जमनाजीना कोपरा दरीशने वर चढ राहतात. वर चढीशने उन्हात आणि चढीशने वर येवानंतर बाहेर ढोल नगारा जोरात वाजी राहतात आणि एक पालखी तयार होती. सुदामजी जीव वाचाडीन वर चढ राहणार. 2 शिपाई होणार त्याशने उचलून सुदामजीला डायरेक्ट रथवर बसाड देणं. ढोल नगारा वाजी राहणार लोके नाची राहणार. सुदामजी म्हणे बापरे काही सेकंद पहिले काही मिनिटं पहिले मरणार होतो आणि मला डायरेक्ट आटे पालखीमा बसाड देणं ढोल नगारा वाजी राहणार रथमा बसाड देणं. नेमकं काय चाल राहणं मला समजी नाही राहणं. एक माणूसले बोलावं म्हणे भाऊ मी मरणार होतो पण मला डायरेक्ट आटे बसाड देणं तुम्ही राजा बनाई देणं काय कारण? म्हणे महाराज आटे अशी पद्धत आहे आमनी नगरीमा राजा मारानंतर जो कोणी पहिला व्यक्ती नवीन आहे त्याला आम्ही राजा बनावतोस. तुम्ही आता या नगरीना राजा आहेत म्हणे. देखा बरं माया कशी फिरावस. या नगरीना राजा आहेत म्हणे. राजा बनाई दिनं बराच दिवस आनंदमा संसार चाल राहता. राजा आहे मी राजा आहे राजा आहे. आणि काही वर्षाच्या नंतर सुदामजीने बायको मरी गई. राजानी राणी मरी गई. राणी मरानंतर सुदाम म्हणे इथलं भारी संसार चाल राहता सुखना संसार होता. बायको मरी गई. आते कसं होईन आते कसं होईन. सुदामजी रड राहता. शिपाई जोडे उन्हात काय झालं म्हणे राजे काय नाही म्हणे सुखना संसार होता बायको मरी गई. संसार ना ते कसं होईन म्हण बायकोच राहिने नाही मन कसं होईन मन कसं होईन. त्या शिपाई म्हणे टेन्शन लिहू नका आटे अशी पद्धत आहे राजा मरानंतर पहिला जो नगरीमा येणारा माणूस रस्त्याला राजा बनवतोच. पण आटेनी पद्धत अशी राजाने राणी मरणी का राजाला बी राणीन संगेच वाटलाय देतच म्हणे. अरे बायको मरेल ना कमी दुःख होतं का माल बी येडाल राहणार म्हणे तुम्ही. राजा रडी अरे बायको जाऊ द्या पण माल नका मारा ना. मग बायकोचा प्रेत जडत होतं राजाला ते शिपाई उचलून प्रेत मध्ये डहन मध्ये ढकलत होते. राजा म्हणे माल मरणं नाही. सुदाम म्हणे माल मरणं नाही. त्या लोके ढकलेत नाही सुदाम जीव वाचाडे. तसा तसा मा भगवाननी शेंडी धरीन वर काढा. सुदाम जी देख लिया माया क्या होती इसे कहते हैं माया. विठल विठल आता तिथं माझ्या भगवंताला ठेवल्याच्या नंतर मायेला उचलून घरी गेले.
मथुरेमध्ये आणि कंसाला सांगितलं, कंसा आमच्या पोटी मुलगी आलेली, मुलगी हातात दिली. मुलगीला बघून कंस हसायला लागला. म्हणले, ए भगवंता, मला घाबरून अवतार बदलवलास, मुलगी बनून आला. तुला काय वाटतं मुलगी झाल्याच्या नंतर मी तुला मारणार नाही? मी तुला मारेल. दोघं पाय धरले, गरगर फिरवले, जमिनीवर आटोकणार तोपर्यंत आकाशात गेली. आकाशात गेल्याच्या नंतर तिथून आवाज देते. म्हणले, कंसा मला काय मारतो? तुला मारणारा गोकुळात जन्माला आलाय. गोकुळात जन्माला आलाय हे ऐकल्याच्या नंतर, गोकुळात माझा दुश्मन जन्माला आलाय हे ऐकल्याच्या नंतर मथुरेत कंसाची मानसिकता काय? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये